विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 3B हा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम हा लिहावा लागतो. हा कंपल्सरी प्रश्न आहे. यामध्ये 5 मार्कासाठी असणारा हा प्रश्न ॲक्टिव्हिटी शीटमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये आपणाला कविता दिली जाते आणि त्या कवितेवरून आपणास ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहावे लागते. त्याचबरोबर त्या प्रश्नामध्ये पॉइंट्स सुद्धा दिले जातात. त्या पॉइंट्सच्या आधारे आपण हे ॲप्रिसिएशन लिहू शकतो. आता आपण या ठिकाणी इयत्ता 9वी मधील वॉक अ लिटिल स्लोअर या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण पाहूया. तर प्रथम आपणाला टायटल लिहिणं आवश्यक आहे. मी या ठिकाणी एक टॅब्युलर फॉर्म म्हणजे टेबलच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे आणि हेच अत्यंत आपणाला आवश्यक आहे की आपण लिहितो कसे याच्यावरून आपल्याला मार्क्स किंवा आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी परिणामकारक होते. म्हणून अशा टेबलच्या स्वरूपामध्ये हे आपण ॲप्रिसिएशन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी स्केच पेनचा वापर केलेला आहे, परंतु आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना आपला जो नेहमीचा पेन आहे त्याचाच वापर करा. फक्त आपण इथे टेबल आखून या ठिकाणी ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहायचं आहे. आता इथे बघूया आपण टायटल म्हणजे दिलेल्या कवितेचं टायटल. आपण पहिली कविता घेतली वॉक अ लिटिल स्लोअर. हे आहे असं बघून लिहायचं आहे. हे अर्ध्या मार्काला आहे. त्याच्यानंतर त्या कवितेचा पोएट किंवा पोएटिस, कवी किंवा कवयित्री, त्याचे नाव. आता हे जी कविता आहे द पोएट इज अननोन, म्हणजे कविता कोणी लिहिलेली आहे हे अननोन आहे, माहीत नाही आहे आपण असं या ठिकाणी मग द पोएट इज अननोन हे लिहिलेलं आहे. त्यानंतर राईम स्कीम. आता काय होतं, राईम स्कीम लिहित असताना विद्यार्थी काय करतात, राईम स्कीम ऑफ द पोयम असं लिहितात किंवा डायरेक्ट ABCB CBCB जे असेल ते लिहितात, परंतु ते चुकीचं आहे. आता काय आहे, प्रत्येक स्टॅन्झाची राईम स्कीम ही वेगवेगळी असू शकते. म्हणून आपणाला त्या कोणत्या स्टॅन्झाची लिहायची आहे ते आपण अगोदर निवडलं पाहिजे. म्हणजे काय, मी काय केलं इथं बघा, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा इज ABCB, म्हणजे कोणत्या स्टॅन्झाची ती राईम स्कीम लिहिलेली आहे ते त्याचा उल्लेख असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये कोणत्याही एकाच स्टॅन्झाची राईम स्कीम लिहायची आहे, संपूर्ण कवितेची लिहिणे आवश्यक नाही. तर हे 1 मार्काला आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी ॲलिटरेशन आणि मेटाफर हे प्रामुख्याने या कवितेमध्ये आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच पाहायला मिळतात, म्हणजे अलंकार. आता आपण पाहिलं आहे की प्रत्येक कवितेमध्ये ॲलिटरेशन हा अलंकार असतोच आणि या ठिकाणी हा 1 मार्काला आहे. त्यानंतर द थीम ऑर द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. बघा, वॉक अ लिटिल स्लोअर ही जी पोयम आहे त्याची सेंट्रल आयडिया मी लिहिलेली आहे. The child in the poem requests his father to walk slower. Here, the poet implies that the child wants to understand his father's action better. For the child, his father is as a role model. म्हणजे त्या कवितेमध्ये काय आहे नेमकं थोडक्यात आपणाला लिहायचं आहे. हे आहे 2 मार्कासाठी. अशा प्रकारे आपण टेबलच्या स्वरूपामध्ये हे आपणाला ॲप्रिसिएशन लिहायचे आहेत आणि 5 पैकी 5 मार्क्स मिळवायचे आहेत. ओके, धन्यवाद.